रेडी. मी डॉक्टर अमिता नितीन पेडणेकर, माझे मिस्टर नितीन पेडणेकर. आम्ही पण ईशाबरोबर पहिल्यांदाच इथे ट्रॅव्हल करतो, कारण आम्ही बाकीच्या काही कंपनीजबरोबर ट्रॅव्हल केला होता. अँड दिस टाइम ऑल्सो इट वॉज नॉट प्लॅन टूर विथ ईशा, बट वेन वी एन्क्वायर अबाउट द टूर तेव्हा आम्हाला पहिल्यांदा ही बोर्निओ म्हणून हे डेस्टिनेशन कळलं. आणि मलाही जसं बाकीच्या ठिकाणी आम्हाला कधीच ऐकलेलं नव्हतं, तर मलाही हा प्रश्न पडला की हे बोर्निओ काय आहे. मग देन आय फाउंड आउट अबाउट बोर्निओ की नक्की काय असणार आहे तिकडे. ईशानी पण आम्हाला पूर्णपणे त्याची टूरची माहिती दिलेलीच होती, पण तरीसुद्धा त्याचा काही थोडाफार रिसर्च आम्ही केला. अँड देन वी डिसाइडेड टू कम विथ द ईशा. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये एक माझा प्रॉब्लेम झाला होता, तर माझा पासपोर्ट जो होता त्याचा रिन्युअल वॉज पेंडिंग. अँड स्टील ईशा वॉज व्हेरी कॉपरेटिव्ह. ईशा टूर्स जे टूर मॅनेजर्स होते, टूर ऑफिस मॅनेजर्स, दे वर व्हेरी कॉपरेटिव्ह. दे अश्युअर्ड मी इवन इफ तुमचा पासपोर्ट जरी टूरच्या 10-15 दिवस जरी पहिल्यांदा आला, देन ऑल्सो यू कॅन मॅनेज इट. तुम्ही फक्त जेव्हा पासपोर्ट येईल तेव्हा तुम्ही आम्हाला कळवा. अँड वेन माय पासपोर्ट केम, दॅट इज वेन आय गॉट माय रिन्यूड पासपोर्ट, देन वी कॉन्टॅक्टेड देम अँड इमिजिएटली बुक द बॉर्निओ टूर. आणि बॉर्निओवरती आल्यावरती खरोखर आम्हाला जे सॅटिस्फॅक्शन मिळालं, कारण ही जी टूर आहे ती खरोखर युनिक अशी मिळायला पाहिजे. ह्याच्यामध्ये सगळंच आहे. दॅट जंगल सफारी इज देअर, नाईट ट्रेल ऑर द जंगल सफारीमध्ये नाईट ट्रेल ऑर द रिव्हर क्रुझेस आर देअर, अलॉंग विथ द ब्युटिफुल बीचेस. म्हणजे ज्याच्यामध्ये एवढे बाकी आपण भरपूर बीचेस बघतो, पण हे जे बीचेस जे आहेत म्हणजे निळं पाणी आपण भरपूर ठिकाणी बघतोच आहोत, पण त्या मानाने थोडेफार लेस क्राऊडेड अशा प्रकारचे जे बीचेस. आणि त्याचबरोबर ती नाईट आपल्याला जी डिनर क्रूज आम्हाला दिली, दॅट वॉज अ युनिक एक्सपिरियन्स आमच्यासाठी म्हणावं लागेल. कारण तो जो त्याच्यामध्ये नॉट ओनली मलेशियन फूड बट इवन द नॉन मलेशियन फूड. म्हणजे आम्ही बेसिकली वी आर द टोटली व्हेजिटेरियन, पण व्हेजिटेरियन असून सुद्धा आम्हाला असं नाही झालं की 8 दिवसामध्ये आम्हाला काही मिळणार नाही, असं आम्हाला जो फिअर होता की आम्हाला काही प्रॉब्लेम पडू शकेल जेवणाचा खाण्याचा. बट ईशा हॅड टेकन द एक्सलंट केअर अबाउट अवर फूड अँड अबाउट द कम्प्लीट टूर ऑल्सो. अँड इथे कोटा किनाबालूच्या आल्यावरती जेव्हा कॅनोपी वॉकला आम्ही जेव्हा गेलो, इवन आय एम नॉट अ पर्सन दॅट पटकन मी कॅनोपी करीन किंवा काय करेन, बट एव्हरी वन दॅट इज अ टूर मॅनेजरपासून सगळे जिकडे जे होते दे आर व्हेरी सपोर्टिव्ह. आणि बिकॉज ऑफ देम ओनली आय कुड फिनिश दिस कॅनोपी वेल. आणि इकडे आल्यानंतर हा जो कोटा किनाबालूचा पण जो एक्सपिरियन्स होता, द सनसेट एक्सपिरियन्स अँड अदर एक्सपिरियन्सेस, दे आर व्हेरी एक्सलंट. So everything that is this tour and the local manager of the Isha tour for the Kota Kinabalu, they are too good. So I really thankful to both of them. Thanks. इट्स अ व्हेरी युनिक टूर. तुम्ही पहिल्यांदा जर बोर्निओमध्ये आलात तर तुम्हाला असं कळेल की हा देश आपल्या रडारवरून आतापर्यंत का आला नव्हता, कारण का इट्स अ व्हेरी ऑफबीट डेस्टिनेशन. आणि त्या संदर्भात मला एवढं म्हणता येईल की तुम्हाला जर मॉलडीव्सचे समुद्र बघायचे, तुम्हाला जर ॲमेझॉनचं रेन फॉरेस्ट बघायचं आहे, तुम्हाला जर मॉडर्न सिटीज बघायच्या आहेत, तर ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच वेळेला अनुभवायला मिळतात. सकाळ ते रात्र तुम्ही ह्या वेळेत तुम्ही वेगवेगळ्या छटांचे, रंगांचे आणि वेगवेगळे एक्सपिरियन्स आहेत तुमचे. जंगल लाईफ आहे, तुमचं मॉडर्न सिटी लाईफ आहे. एव्हरीथिंग यू कॅन एक्सपिरियन्स इन वन गो. इट इज वन ऑफ द मोस्ट युनिक प्लेसेस ऑफ ऑल द प्लेसेस दॅट आय हॅव व्हिजिटेड सो फार. प्रत्येक कंट्रीचं, प्रत्येक देशाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य असते, पण या इथे तुम्हाला सर्व काही एकाच ठिकाणी एकाच वेळेला अनुभवायला मिळतात. आणि दॅट टू इन वन सिंगल गो इज वन ऑफ द मोस्ट युनिक एक्सपिरियन्सेस दॅट आय हॅव एक्सपिरियन्स.